आज वारुळवाडी गावच्या वॉर्ड आरक्षणाबाबतचं सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे। आपली वारुळवाडीची जी आत्ताची ग्रामपंचायतचं निवडणूक होणार आहे ती 2011 सालच्या जनगणनेनुसार होणार आहे। 2011 सालची जी जनगणना झाली त्यानुसार आपली लोकसंख्या वारुळवाडीची लोकसंख्या आहे 12,401। त्यानुसार हे आत्ताचं इलेक्शन पार पडणार आहे। 12,401 लोकसंख्या असलेल्या या गावात अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे 657, अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे 2,855। वारुळवाडी ग्रामपंचायतीची एकूण सदस्य संख्या आहे 17 आणि वॉर्ड आहेत 6। लगतची जी पंचवार्षिक यापूर्वी झालेली आहे त्या पंचवार्षिकमध्ये वॉर्ड रचना ही सहाच वॉर्ड होते, परंतु त्यामध्ये वॉर्ड क्रमांक 3 मध्ये सदस्यांची संख्या 2 होती आणि उर्वरित 5 वॉर्डमध्ये प्रत्येकी 3 सदस्य निवडून द्यायचे होते। आता 2026 साली जी ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे त्यासाठी एकूण 6 वॉर्ड आहेत आणि रोटेशनमुळे जे आपण मागच्या पंचवार्षिकला वॉर्ड क्रमांक 3 मधून 2 सदस्य निवडून दिले होते तर ते आता या पंचवार्षिकला आपण वॉर्ड क्रमांक 4 मधून 2 सदस्य निवडून देणार आहोत व उर्वरित सर्व वॉर्डमधून प्रत्येकी 3 सदस्य आपण निवडून देणार आहोत। जे काय वॉर्डनी आरक्षणाला आपण काढलं गेलं, कोणत्या वॉर्डला कोणतं आरक्षण पडलेलं? आज एकूण 17 सदस्यांमधून आपण वॉर्ड रचना केलेली आहे। एकूण 17 सदस्यांपैकी 50% महिला आरक्षणानुसार एकूण 9 जागा महिला आरक्षित होत्या, तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकसंख्येनुसार अनुसूचित जातीसाठी 1 इतकी सदस्य संख्या राखीव झाली। अनुसूचित जमातीकरिता त्यांची लोकसंख्या 2,855 असल्याकारणाने एकूण 4 जागा आरक्षित झाल्या। नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी एकूण 3 जागा आरक्षित झालेल्या आहेत। त्यानंतर ज्या आरक्षण जे ह्या पंचवार्षिकचं तयार झालं ते ह्या पद्धतीनं होतं की अनुसूचित जातीची 1 जागा आहे ती मागच्या पंचवार्षिकला सर्वसाधारण अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी होती, ती ह्यावेळी रोटेशननुसार स्त्रीसाठी आरक्षित झाली। अनुसूचित जमातीच्या एकूण 4 जागा आहेत त्यापैकी 2 जागा महिला राखीव तर 2 जागा अनुसूचित जमाती सर्वसाधारणसाठी असणार आहेत। नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या एकूण 3 जागा राखीव आहेत, त्यातील 2 जागा महिलांसाठी राखीव आहेत तर 1 जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आहे। यानुसार 9 महिलांपैकी 2 नागरिकांचा मागास प्रवर्ग, 2 अनुसूचित जमाती आणि 1 अनुसूचित जाती अशा 5 जागा गेल्यानंतर 4 जागा या सर्वसाधारण स्त्रियांसाठी शिल्लक राहिल्या आणि सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग 1 व अनुसूचित जमातीसाठी 2 जागा अशा 3 जागा गेल्यानंतर अराखीव 5 जागा आपल्याकडं शिल्लक होत्या। या सर्व 17 जागांचं आरक्षण बसवत असताना आपण राज्य निवडणूक आयोगाने ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचा अवलंब करून हे आरक्षण बसवण्यात आलं। नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि अनुसूचित जमाती यासाठी प्रत्येकी 2-2 ठिकाणी आपल्याला सोडत पद्धतीने जावं लागलं आणि ह्या सर्व गोष्टींची सोडत प्रक्रिया पूर्ण करून व रोटेशन ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर 6 वॉर्डांचं जे आरक्षण आहे ते पुढील प्रमाणे आहे। वॉर्ड क्रमांक 1 निवडून द्यावयाचे सदस्य 3, त्यापैकी 1 नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, 2 सर्वसाधारण स्त्री आणि 3 सर्वसाधारण। क्रमांक 4 मध्ये अनुसूचित जमाती स्त्री व सर्वसाधारण स्त्री। वॉर्ड क्रमांक 5 एकूण निवडून द्यावयाचे सदस्य 3, त्यापैकी 1 अनुसूचित जमाती, 2 नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि 3
सर्वसाधारण. वॉर्ड क्रमांक 6 अनुसूचित. वॉर्ड क्रमांक 6मध्ये आपल्याला 3 सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यापैकी 1 अनुसूचित जमाती, 2 सर्वसाधारण स्त्री आणि 3 सर्वसाधारण. अशा पद्धतीने आपण हे सर्व वॉर्ड रचना केलेली आहे. वॉर्ड आरक्षण आज जाहीर झालेलं आहे. औपचारिक मतदार यादी लवकरच जाहीर होणार आहे. त्यातल्या काही मतदारांची नावं वेगवेगळ्या वॉर्डात आहेत. आता SIR प्रक्रिया सुरू आहे. या सर्व मतदारांना, नागरिकांना आपण या निमित्ताने काय आवाहन कराल? मी या निमित्ताने सर्व नागरिकांना आवाहन करीत आहे की आपले जे प्रभागातील BLO आहेत त्या सर्व BLOंना आपण माहिती देण्यासाठी सहकार्य करावे. ज्या स्त्रिया, विवाहित स्त्रिया इकडे लग्न करून आलेल्या आहेत, त्यांनी जे आमचे BLO पुरावे मागत आहेत सिंक करण्यासाठी, डेटा लिंक करण्यासाठी, तर त्यांनी त्यांच्या माहेरचे सर्व पुरावे त्यांना वेळोवेळी देऊन सहकार्य करावं आणि SIR प्रक्रिया आपल्याला यशस्वीपणे पूर्ण करावयाची आहे. त्यामुळे आपले जे मतदार आहेत तर त्यांची मतदारांची जी SIR प्रक्रिया, SIR2 हा जो कार्यक्रम आपला आलेला आहे त्यामध्ये सर्वांनी सहकार्य करून ती प्रक्रिया पूर्ण करायची आहे. सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक बूथला BLAसुद्धा नेमलेले आहेत. मी आपल्या माध्यमातून सर्व राजकीय पक्षांना आवाहन करू इच्छिते की आपण सर्वांनी BLOंना वेळोवेळी कॉन्टॅक्ट करून आपल्या प्रभागात असणारे जे मतदार आहेत त्यांची माहिती जास्तीत जास्त संकलित करून देण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं. न्याय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी जो आहे तो 19 जून 2026 म्हणजे शुक्रवार ते 25 जून 2026 म्हणजे गुरुवारपर्यंत, म्हणजे शुक्रवार ते गुरुवार 19/6/2026 ते 25/6/2026 या कालावधीमध्ये आपल्या हरकती व सूचना या माननीय तहसीलदार साहेब जुन्नर यांच्याकडे सादर करावयाच्या आहेत. एकंदरीत आजची जी बैठक झाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झाली. काही याच्यावरती हरकत येईल असं वाटतं का? मला असं वाटतं की राज्य निवडणूक आयोगाने ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करून आपलं हे जे आरक्षण, वॉर्डनिहाय आरक्षण जे झालेलं आहे ते अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झालेलं आहे. हे सर्व पाहून मला तरी असं वाटत नाही की हरकती प्राप्त होतील. मॅडम यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने खऱ्या अर्थानं आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पूर्ण केलेला आहे. खरं तर काल त्यांचा वाढदिवस होता, परंतु काल शक्य नाही, आज शक्य झाले आणि त्यांना वाढदिवसाच्या उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मॅडम तुम्हाला उदंड दीर्घायुष्य लाभो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो हीच आई मुक्ताईची मी प्रार्थना करतो आणि थांबतो. आमच्या मनात मॅडम वाढदिवसाच्या शुभेच्छा मॅडम. एक मिनिट देवा भाऊ या ना पुढं. तुम्ही रेकॉर्डवर घेताय का? थोडं जवळ आहे. असं सांगून ठेवू का? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.